इस रेजिमेन आपण बघितला आहे. रूल ऑफ 10 आहे. 10% डेक्स्ट्रोज. आपली गरज आहे 5 to 10 डेक्स्ट्रोज पर आर. नंतर त्यामुळे आपण 5 to 10 देतो. त्याला न्यूट्रलाइज करायला 10 युनिट रेग्युलर इन्शुलिन देतो फॉर 120 to 180 शुगरच्या लेवलसाठी. त्याच्यावर असेल तर मग आपल्याला 5-5 युनिट वाढवत जावं लागते. 180च्या वर 15 आणि मग सिमिलरली वर, आणि त्याच्या खाली असेल तर मग 5 युनिट 120च्या खाली असा. आणि हाफ ॲम्पूल KCL. जर जास्त कमी असेल पोटॅशियम तर 1 ॲम्पूल पण टाकू शकतो. आणि मग 100 ml पर आवरने रन करायचं. म्हणजे 2 युनिट तासाला जातील. 10 ग्रॅम डेक्स्ट्रोज ही जी बॉडीची नीड आहे ती फुलफिल होईल. 2 युनिट्स मग वाटले तर मग आपण 3 युनिट्स 4 युनिट्स असं करू शकतो. टार्गेट आपलं 80 to 110 आहे. आणि 120 to 180मध्ये सेम रेजिमेंट ठेवायचं. 120च्या खाली गेलं की मग तुम्हाला युनिट्स कमी करावं लागेल. 80च्या खाली गेलं की तुम्हाला स्टॉप करायचं आहे आणि बोलस द्यायचा आहे 25 cc 50D. आणि अकॉर्डिंग टू पोटॅशियम KCL टाकायचं आहे. तर IV इन्शुलिन जे सिरियस आहेत, ज्यांच्या रिक्वायरमेंट जास्त आहेत, सेप्टिक असेल, ओबेस, क्रिटिकली इल, बायपास, स्टिरॉइड्स, ते IVच दिलेलं परवडेल. सबक्यूट जिथे फक्त ॲम्ब्युलेटरी सर्जरी आहे, शॉर्ट सर्जरी आहे, 4 तासापेक्षा कमी आहे, मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी आहे, सबक्यूट देऊ शकतो. आणि मायनर सर्जरी असेल तर आपण ओरल इंटेक, अँटीडायबेटिक काय, सबक्यूट OH जे काही आहे ते थ्रूआउट चालू ठेवू शकतो. तर शुगर इंट्राऑपरेटिव्हली सर्जरीच्या प्रपोर्शनमध्ये शुगर सिक्रेट होते. म्हणजे स्ट्रेस येतो तेवढा, स्ट्रेस हार्मोन्स येतात तेवढा शुगर वाढते. सबक्यूट असेल तर 2 तासाने किंवा 4 तासाने. IV आहे तर 2 तासाने करावंच लागेल. तर करेक्शन डोस ऑफ इन्शुलिन शुगर -100 डिवायडेड बाय इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी फॅक्टर. युजली 40 घेतो आपण सेफ साईडला. नॉर्मल व्यक्तीचा 30 असतो. 30 ते 50 असतो. जर समजा 1800 आपल्या कॅलरीज झाल्या आणि टोटल डेली डोस इन्शुलिनचा, तर त्याच्याने डिव्हाइड केलं. युजली आपण 60 आपलं डेली इन्शुलिन सिक्रेशन असतं, 50 ± 10, तर 30 आपल्याला मिळतो. तर 1 युनिट आपलं 30 ते 50 शुगर कमी करतं. तर आपण 40 घेतो रेजिस्टंट असेल म्हणून जे काही आहे. तर 1800 भागीला टोटल डेली डोस. माहीत नसेल तर आपण 40 सेन्सिटिव्हिटी फॅक्टर घेतो. नंतर रॅपिड 2 तासाच्या पूर्वी आपण रिपीट नाही करत. जर सबक्यूट दिलेला आहे तर इन्फ्युजन तर मग याच्यानुसार द्यायचं आहे आपल्याला. नंतर IV जिथे पण हिमोडायनॅमिक चेंजेस आहेत, फ्लुइड शिफ्ट आहे, टेम्परेचर चेंज आहे, सर्जरी 4 तासापेक्षा मोठी आहे, हायपेक आहे, क्रिटिकली इल आहे, कार्डिॲक सर्जरी आहे, तिथे द्यावंच लागणार आहे. त्याचा हाफ लाईफ छोटा आहे 15 मिनटं, परंतु ॲक्शन 2 तास तरी टिकते म्हणून 2 तासाच्या पूर्वी द्यायचं नाही आहे. टार्गेट आपला 140 to 180 आहे. 70 to 110 हा टाईट कंट्रोल होतो. आपण टाईट कंट्रोल नाही करत. मग सबक्यूटचं रेजिमेन दिलं आहे, IVचं रेजिमेन दिलेलं आहे. मग इट डिपेंड्स ऑन किती पडली, मग त्याच्यानुसार त्याचं मॉनिटरिंग आणि सप्लिमेंटल शुगरचं पण दिलेलं आहे. तर 100-110च्या खाली गेलं की इन्शुलिन इन्फ्युजन थांबावं लागेल तुम्हाला. 120 to 180मध्ये आपलं होतं. तर बिलो 5 युनिट्स आपण चालू ठेवू शकतो, परंतु 100-110च्या खाली गेलं की आपल्याला इन्शुलिन होल्ड करा, मेजरमेंट करा. मग 70 ते 100 होल्ड करा, इन्शुलिन मोजा. जर मग 70च्या खाली पडलं तर मग 25 cc द्या, पुन्हा मोजत राहा. 50च्या खाली पडलं तर 50 cc द्यावं लागेल आणि मेजरमेंट करत राहा. त्याच्यानंतरही जर 30 मिनिटांनी नाही आलं, म्हणजे 30 मिनटं वेटिंग पिरियड आहे. 50 ते 70मध्ये तुम्ही 25 cc दिलं, 50च्या खाली 50 cc दिलं, 30 मिनटं थांबायचं आहे. त्याच्यानंतरही नाही झालं तर मग तुम्हाला रिपीट 50 ml द्यायचं आहे.
त्याच्यानंतर मग सेकंड टाईम 50 ml देऊन मग 10चं इन्फ्युजन 10D इन्फ्युजन चालू करायचं आहे आणि मग 100च्या वर ग्लुकोज आणायची तुम्हाला. ठीक आहे, आपण इथे म्हटलं आहे 80 to 180 म्हटलं आहे, परंतु 140 to 180 ठेवायची आहे क्रिटिकल इलमध्ये. तर टाईट कंट्रोल इज 70 to 110. प्रॉब्लेम काय की हायपोग्लायसिमियाची रिस्क जास्त आहे, परंतु बेनिफिशियल पण आहे. म्हणून आपण प्रेग्नन्सी, CVTS, वस्क्युलर सर्जरी अँड याच्यामध्ये ट्राय करतो. एंडोथेलियल फंक्शन इम्प्रूव्ह होतं. तर हायपरग्लायसिमियामुळे काय होतं की इंट्रासेल्युलरली ग्लुकोज लोड वाढतो, त्याच्यामुळे ग्लायकोलिसिस वाढतं. लॅक्टिक ॲसिडॉसिसमुळे ॲसिडॉसिस होतो. ॲसिडॉसिस झालं की इलेक्ट्रोलाइट ॲबनॉर्मॅलिटी होते, सोडियम पोटॅशियम पंप फंक्शन नाही करत, त्याच्यामुळे इडेमा होतो आणि इडेमा H2 आत येतो, इडेमा वाढतो आणि हायपोऑस्मोलर स्टेटमुळे आणखी इडेमा वाढतो, म्हणून आणि न्यूरॉनल इंजरी जास्त होते. तर हायपरग्लायसिमियामुळे इंट्रासेल्युलर ॲसिडॉसिस आणि इंट्रासेल्युलर स्वेरिंग होते, त्याच्यामुळे न्यूरॉनल इंजरी वाढते, म्हणून हायपरग्लायसिमिया डेंजरस आहे. तर मग आपण हा बघत होतो परफोरेशन पेरिटोनायटिस पेशंट एक्स्ट्युबेट करायचा का. तर खूपच टाईट ॲबडॉमेन आहे, टेन्स क्लोजर आहे, बॉवेल डिस्टेंडेड आहे, तर डायफ्राम स्प्लिंट होऊन जाईल, कंप्लायन्स कमी होईल, वर्क ऑफ ब्रिदिंग वाढेल, बेसल ॲटॅलेक्टिसिस पण होऊन जाईल ॲबडॉमिनल प्रेशरमुळे, त्याच्यामुळे मग VBIQ मिसमॅच, शंट हायपॉक्सेमिया होईल. म्हणून मेकॅनिकल व्हेंटिलेशन दिलेलं चांगलं राहील, काय ॲटलिस्ट रेस्पायरेटरी मसल्स शांत राहतील, तर त्यांची O2 रिक्वायरमेंट कमी होईल. मग हळूहळू जसं बॉवेल एडेमा सेटल होईल, तुम्ही पेशंटचं डायफ्राम फंक्शन इम्प्रूव्ह होईल, व्हेंटिलेशन इम्प्रूव्ह होईल.